जगद्वय उपजे ब्राह्मण भृगु ओ बाजीराव उनढाई रजपुतिया इनढाई तुर्काव। याचा अर्थ जगात दोन ब्राह्मण नावाजले गेले, एक परशुराम ज्याने उन्मत्त क्षत्रिय सत्ताधीशांना बुडविले, तर दुसरा बाजीराव पेशवा ज्यांनी तुर्कांची तीच स्थिती केली। दिनांक 18 ऑगस्ट सन 1700 सध्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील डुबेरे गावी राधाबाईंच्या पोटी एक गोमटा पुत्र जन्माला आला। त्याचे पाळण्यातील नाव विश्वनाथ उर्फ बाजीराव। 18व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या राजकारणाची अनेक रूपांतरे झपाट्याने होत गेली। त्या परिस्थितीत बाजीराव लहानासा मोठा झाला। लेखन, वाचन, हिशेब, घोड्यावर बसणे, कसरत इत्यादी तत्कालीन शिक्षणाच्या विषयात तो तरबेज झाला। चाणाक्षता, निर्णय क्षमता, शौर्य व धाडस हे गुण त्यांच्यात छत्रपती शिवरायांप्रमाणेच उपजत होते। नानाविध संकटे व आणीबाणीचे प्रसंग त्यांना अनुभवावे लागल्यामुळे त्यांचे शरीर, मन काटक व बलसमृद्ध बनले होते। त्यांना विश्रांती अथवा आरामदायक जीवन कधीच लाभले नाही, किंबहुना त्यांनीच ते स्वीकारले नाही। बालपणीच आपल्या वडिलांबरोबर म्हणजे बाळाजी विश्वनाथांबरोबर दिल्लीचा प्रवास केल्यामुळे उत्तरेचे बादशाही राजकारण उधळून लावण्याचा मनसुबा त्यांनी तेव्हाच केला असावा। वडिलांच्या मृत्यूनंतर 15 दिवसांनीच स्वराज्याच्या पेशवेपदाची धुरा त्यांनी सांभाळली। छत्रपती शाहू महाराज पहिले यांनी बाजीरावांना पंडित ही पदवी दिली। स्वतः पेशवेपद व लहान बंधू चिमणाजी उर्फ चिमाजी आप्पा यांनी मुतालिकी सांभाळत शाहू महाराजांच्या कृपादृष्टीखाली स्वराज्याची घोडदौड केली। बाजीरावांसंबंधात ग्रँड डफ म्हणतो, कल्पक बुद्धी व सफेजंगी हात ही उपजत देणगी बाजीरावास होती। अजब योजना करण्याची बुद्धी त्याला होती आणि ती योजना सिद्धीस नेण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी होते। मुघल बादशाहीचा बुंधा उखडून काढावयाचा नाही, तो कायम ठेवायचा हे छत्रपती शाहूंचे धोरण होते। मुघलांना नेस्तनाबूत करण्याची उत्कट इच्छा असूनही बाजीराव पेशवे शाहू राजांच्या शब्दाबाहेर कधीच नव्हते। नारोराम मंत्री, चिमणाजी दामोदर, प्रतिनिधी, सुमंत, पंताजी सोमण हे शाहू महाराजांच्या पदरी असलेले अनुभवी लोक बाजीराव पेशव्यांना पोरकट समजून तुच्छ मानित। हा प्रकार लक्षात घेऊन बाजीरावांनी त्यांना उघडपणे न दुखवता अप्रत्यक्षपणे हळूहळू निर्माल्यवत केले। शिंदे, होळकर आणि पवार अशी समवयस्क जीवाला जीव देणारी मंडळी जवळ केली। शाहू महाराज बाजीरावांबद्दल म्हणत, मला जर 1 लाख फौज व बाजीराव यात निवड करण्यास सांगितले तर मी बाजीरावाची निवड करेन। शाहू महाराजांचा दरबार हा एका सहकारी कुटुंबासारखा होता। या कुटुंबाचे मालक छत्रपती व चालक पेशवा। शाहू महाराजांचा पाठिंबा लाभल्यामुळे बाजीराव पेशव्यांची छाप चहूकडे बसण्यास विलंब लागला नाही। बाजीराव पेशव्यांच्या गौरवार्थ ब्रिटिश फील्ड मार्शल बर्नार्ड मॉंगोमेरी म्हणतो, द वे बाजीराव आउट जनरल्ड निजामुल मुल्क at the Battle of Palkhed is a masterpiece of strategic mobility. याच पालखेडच्या लढाईत बाजीराव पेशव्यांनी आपले युद्ध कौशल्य वापरून निजामुल मुल्काचा पराभव केला, त्याला अक्षरशः चेपले। मराठे मैदानी लढाया उत्तमरित्या खेळू शकतात याची प्रचिती गनिमांना आहे। चित्रदुर्गाची स्वारी असो अथवा श्रीरंगपट्टणची, पालखेडची लढाई असो वा साखरखेडल्याची, श्रीमंत बाजीराव पेशवे कधीही हारले नाहीत। आपल्या शूर, कुशल व निष्ठावंत सहकाऱ्यांमुळे। म्हणूनच अखंड हिंदुस्थानात त्यांना शहामत पनाह आणि साहबे फुतुहाते उज्जाम या बिरुदावलींनी ओळखले जात असे। शहामत पनाह म्हणजे शत्रूच्या हृदयात धडकी भरविणारा आणि साहबे फुतुहाते उज्जाम म्हणजे अजिंक्य, अजेय, शूर असा बाजीराव।
आयुष्याच्या अवघ्या 20 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी माळवा, धार, औरंगाबाद, पालखेड, अहमदनगर, उदयपूर, फिरोजाबाद, दिल्ली, पेशावर, कंदाहार, काबूल, बलुचिस्तान तसेच भारतातील भोपाळ, वसई अशा 47 मोठ्या लढाया त्यांनी जिंकल्या. दिवशी 25 मैलाची घोडदौड करून वेगवान हालचालींनी शत्रूस पवित्रा घेण्याची संधीसुद्धा द्यायची नाही, हे त्यांचे एक रणतंत्र होते. एका चित्पावन ब्राह्मणाच्या पोटी जन्म घेतलेले रावसाहेब स्वराज्याचे पेशवे होते. त्यांचा दरबारात मान मोठा होता, परंतु त्यांचे राहणीमान अतिशय साधे होते. मोहिमेवर असताना आपल्या सैन्याबरोबरच ते भोजन करीत. प्रसंगी घोड्यावरच बसून कणसाचे दाणे दोघी हातांनी चोळून खात आणि तोच त्यांचा आहार असायचा. घोड्यावर बसल्या बसल्या घेतलेली झोपही प्रसंगी पुरेशी असावी असे त्यांचे मत होते. आणीबाणीच्या प्रसंगामध्ये रात्र ही झोप घेण्यासाठी नसावी, तर शत्रूचा फडशा पाडण्यासाठी असावी असे त्यांचे मत होते. पुण्याला महत्त्व प्राप्त करून दिलेला टोलेजंग शनिवारवाडा त्यांनी बांधला, पण त्याचा उपभोग त्यांनी क्वचितच घेतला. त्यांचं अंथरूण म्हणजे घोड्याच्या पाठीवरची खोगीर होती. स्वराज्यावरची आक्रमणे कुशलतेने परतवल्यामुळे त्यांची कीर्ती चहू दिशांना पसरली होती. बुंदेलखंडावर महम्मद शहा बंगश आक्रमण करणार होता. या भीतीने राजा छत्रसाल बुंदेला खूपच भयभीत झाला व त्याला पराक्रमी बाजीराव पेशवे आठवले. तेव्हा एका पत्रात छत्रसाल बुंदेला बाजीरावांना लिहितो, जो गती ग्राह गजेंद्र की, सो गती भई जानू आज, बाजी जात बुंदेल की, राखो बाजी लाज. छत्रसालाच्या या आर्त हाकेला बाजीराव पेशवे धावून गेले व बंगशाला बुंदेलखंडातून पिटाळून लावले. या उपकाराची परतफेड म्हणून छत्रसालाने बाजीरावांना अनेक नजराणे दिले. राज्याचा 1/3 हिस्सा व आपली मुलगी मस्तानी देण्याचे कबूल केले. बुंदेल्यांचे व मराठ्यांचे रक्तसंबंध जुळावेत असा यामागचा कदाचित हेतू असावा. बाजीरावांना काशीबाई या प्रथम पत्नी होत्या व काशीबाईंवर बाजीरावांचे नितांत प्रेम होते. मस्तानी यवन होती आणि यवनाचा संसर्ग आपल्या पेशवाईस होऊ नये अशी त्या काळच्या कर्मठ ब्राह्मणांची व पेशवे कुटुंबियांची धारणा होती. पेशव्यांचा यवनी वंश बाजीराव साहेबांच्या मातोश्रीस म्हणजे राधाबाईस मान्य नव्हता. या प्रकरणात सर्वजण त्यांच्या विरोधात गेले व पराक्रमी, अजिंक्य, अजेय असे बाजीराव एकटे पडले. गृहकलह सुरू झाला. आपल्या आक्रमक पवित्र्याने शत्रूस पाणी पाजणारे बाजीराव कुटुंबियांसमोर हतबल झाले. यात त्यांचा समंजसपणा व पोक्तपणा दिसून येतो. राजकीय शक्ती बाळगून असलेले रावसाहेब कुटुंबियांना धुडकावून लावून मस्तानीस शनिवारवाड्यात कायमचे वास्तव्यास आणू शकत होते, पण आईच्या व कुटुंबियांच्या इच्छेविरुद्ध न जाता त्यांनी विरह पत्करला. मस्तानीचे नावही पेशवे कुटुंबियांना निषिद्ध वाटू लागले. शनिवारवाड्याच्या बाहेर रावसाहेबांनी मस्तानीची राहण्याची सोय केली. मस्तानी साहेब या नितांत सुंदर होत्या. त्यांच्या पोटी बाजीरावांना एक शूर पुत्र झाला. त्याचे नाव समशेर बहादर, जो पुढे पानिपताच्या रणांगणावर शौर्य गाजवत थारातीर्थी पडला. तसे पाहिले तर मस्तानी प्रकरणात बाजीराव साहेबांना वैफल्यच पदरी पडले. घोड्याच्या टापांच्या पळांचं आयुष्य असलेले निरोगी बाजीराव पेशवे कलहापासून दूर नर्मदे काठी रावेरखेडीला एका मोहिमेच्या निमित्ताने एकांतवासात गेले. शारीरिक व्याधींना वैद्याचे औषध लागू पडते, पण मनातील जखमा ह्या चिघळत्या असतात. राऊ आजारी पडले. उपचार काम करेनासे झालेत. काशीबाईंनी पूजा अर्चा व्रत वैकल्ये केलीत, पण सर्व फोल ठरले. रावसाहेबांनी देह त्यागला. स्वराज्याचा पेशवा वैफल्यग्रस्त होऊन इहलोक सोडून गेला. राज्याचे हे न भरून निघणारे दुःख होते, पण नंतरच्या काळातही कर्मठ विचारांनी बाजीरावांचे सूर्यासारखे तेज झाकण्याचा प्रयत्न केला.
आपल्या कथा कादंबऱ्यातील नाटक सिनेमांमधील पात्रे रंगवण्यासाठी बाजीरावांचे आयुष्य हे मस्तानी प्रकरणाच्या भोवऱ्यात अडकवून ठेवले गेले. ही फार मोठी शोकांतिका. याउलट पेशव्यांचा मस्तानीपासूनचा वंश मराठ्यांकडे आजही आदराने, सन्मानाने आणि अभिमानाने बघतो. रावसाहेबांच्या 20 वर्षाच्या कारकिर्दीतून धडे घेऊन त्यांचा पराक्रम, चातुर्य, हुशारी हे गुण आत्मसात करण्याची आज गरज आहे. 18 पगड जातींच्या व क्षत्रियांच्या कल्याणार्थ एका ब्राह्मणाने उपसलेली तलवार ही सर्व जातीयवादी विचारांच्या मुळावर घातलेला एक मोठा घाव आहे. बाजीराव पेशव्यांचे चरित्र अभ्यासल्यावर त्यांचा जन्म शिवरायांप्रमाणेच महाराष्ट्र धर्म रक्षणासाठीच झाला होता हे आपल्याला समजते. थोर व शूर पुरुषांचे आयुर्मान कमी असते हा कदाचित आपल्या महाराष्ट्राला लाभलेला एक शाप आहे. पण अशा पुरुषांचा जन्म या मातीत पुन्हा पुन्हा झालाय हे त्याच महाराष्ट्राला लाभलेलं एक वरदान. श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.